मंडळी, माहिती आहे की अधिक महिन्याबद्दल, धोंड्याच्या महिन्याबद्दल तुमच्या मनात भरपूर शंका आहेत आणि भरपूर प्रश्न आहेत. त्या सगळ्या शंकांची, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. नक्की अधिक महिन्यामध्ये काय करावं आणि काय करू नये याबाबत भरपूर गोंधळ बघायला मिळतो आणि तोच दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही जो कमेंट बॉक्समध्ये विचारला होता तो म्हणजे मुळात अधिक महिना का येतो? आता हे समजायला थोडंसं किचकट आहे, पण तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते. अधिक मास, अधिक महिना म्हणजे काय, तर एक वाढीव महिना. आपल्या भाषेत सांगायचं तर एक एक्स्ट्राचा महिना. आता हा एक्स्ट्राचा महिना काय येतो, तर जे जे सूर्याच्या गतीवर आधारित कॅलेंडर फॉलो करतात, म्हणजेच सौरवर्ष जे फॉलो करतात, जे आपलं इंग्लिश कॅलेंडर आहे, जे आपण जानेवारी फेब्रुवारी म्हणतो, ते सुद्धा सूर्याच्या गतीवर आधारितच कॅलेंडर आहे. त्यामध्ये 365 दिवसांचं एक वर्ष असतं, बरोबर. पण आता जगात अनेक ठिकाणी चांद्रवर्षाचं पालन केलं जातं आणि जे चंद्राच्या गतीनुसार कॅलेंडर तयार होतं ना, तिथे 354 दिवसांचं एक वर्ष असतं. आता जे सूर्याप्रमाणे फॉलो करतात ते 365 दिवसांचं एक वर्ष धरतात, जे चंद्राप्रमाणे जातात ते 354 दिवसांचं एक वर्ष धरतात. आता यामध्ये साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. आपल्या हिंदू संस्कृतीत मात्र सगळ्याच गोष्टींचा विचार केला गेला आहे. आपल्या हिंदू पंचांगामध्ये चंद्राचाही विचार केला गेलेला आहे. चंद्रावर आपला महिना बदलतो, बरोबर. त्याचबरोबर सूर्याचा देखील विचार केलेला आहे. म्हणजेच चंद्राच्या गतीलाही तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे आणि सूर्याच्या गतीला सुद्धा तेवढंच महत्त्व देण्यात आलं आहे. आणि म्हणून दोन्ही वर्षांमध्ये जो 11 दिवसांचा फरक येतो तो सलग 3 वर्ष झाल्यानंतर साधारणतः 33 दिवस इतका होतो. त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. 33 दिवस म्हणजे एका महिन्या इतका फरक 3 वर्षांनंतर पडतो आणि म्हणून हा अधिक मास येतो. अधिक मास असल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने ज्या वर्षी हा अधिक महिना येतो त्या वर्षी साधारण 13 महिने होतात. आता यंदा ज्येष्ठ महिना अधिक आलेला आहे, म्हणजे तुम्हाला कॅलेंडरमध्ये, पंचांगामध्ये 2 ज्येष्ठ महिने यंदा दिसतील. एक अधिकाचा ज्येष्ठ आणि एक निज ज्येष्ठ म्हणजे मूळ ज्येष्ठ. एकंदरीतच हे सगळं खगोलशास्त्रीय गणित आहे असं आपण म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न मी केला, जमला की नाही माहीत नाही, पण जर तुम्हाला फार काही समजत नसेल तर एवढं लक्षात ठेवा की हा जो अधिक महिना आहे तो चंद्र सूर्याच्या गतीचा ताळमेळ बसवण्यासाठी येतो. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे की अधिक महिन्यामध्ये कोणती कार्य करू नयेत. तर लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाही. म्हणजे लग्न असेल, मुंज असेल, गृहप्रवेश करणं असेल, वास्तुशांती असेल, त्याचबरोबर डोहाळे जेवण म्हणा किंवा बाळाचं जावळ काढणं असेल, अशासारखी कुठलीही शुभ कार्य या अधिक महिन्यामध्ये केली जात नाही. आता ती का करू नये हे कारणसुद्धा आपण बघणार आहोत, पण आधी काय काय करू नये ते बघूया. त्याचबरोबर कोणतीही नवीन खरेदी अधिक महिन्यामध्ये टाळावी. अगदीच घेणंच खूप आवश्यक आहे, कामच अडतंय, तर तुम्ही चांगला दिवस बघून ते करू शकता, पण शक्यतो टाळावंच. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करणं म्हणजे नवीन कार्याची सुरुवात करणं हे सुद्धा जर टाळता आलं तर अधिक महिन्यामध्ये टाळावं, असं आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न येत असेल की हा अधिक महिना फक्त एक एक्स्ट्राचा महिना तर आहे ना, मग का टाळायची सगळी शुभ कार्य, नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी साधं सोपं आहे की अधिक महिन्यामध्ये काय होतं, सूर्य भगवान जे आहेत, सूर्यनारायण जे आहेत, ते त्या महिन्यात कोणत्याही नव्या राशीत प्रवेश करत नाही, एका जागी ठप्प झालेले असतात आणि त्यामुळे कोणत्याही शुभ मुहूर्त तुम्हाला अधिक महिन्यामध्ये मिळत नाही. कारण आपल्याला कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ऊर्जा ही आपल्याला सूर्यनारायणाकडनं मिळत असते. सूर्याची कृपा असेल तर आपलं आयुष्य सुरळीत चालतं आणि म्हणून या महिन्यामध्ये कुठलेही शुभमुहूर्त नसतात आणि कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, कारण सूर्यनारायण या महिन्यामध्ये एका जागी असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी फार विचार करून आपलं पंचांग तयार केलं होतं असं आपण म्हणू शकतो. सूर्याचा, चंद्राचा, सगळ्या ग्रहांचा विचार करून, कारण हे सगळे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. सूर्यामुळेच तर आपला दिवस सुरू होतो, नाही का, आणि सूर्यामुळेच आपला दिवस संपतो. सूर्य ही आपल्या आयुष्याची प्राण ऊर्जा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून याला मलमास म्हटलं जातं अधिक मासाला, आणि कुठलंही शुभकार्य केलं जात नाही. पण याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर अधिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा, साधना केली जाते. ते का केलं जातं, तर यामागे पौराणिक कथा आहे की जेव्हा हा मलमास आला
कुठलंही शुभकार्य यामध्ये केलं जात नाही. सगळ्या ऋषीमुनींनी सुद्धा या मलमासामध्ये कुठलंही यज्ञ किंवा कुठलंही अनुष्ठान सुरू करण्याला नकार दिला. तेव्हा या अधिक मासाची देवता किंवा हा अधिक मास जो आहे तो नाराज झाला आणि रडत रडत भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेला, अशी पुराणामध्ये कथा येते. आणि मग भगवान विष्णूंना शरण गेल्यानंतर श्रीहरी विष्णूंनी या अधिक मासाला वरदान दिलं की पुरुषोत्तम मास म्हणून तुला ओळखलं जाईल आणि या संपूर्ण महिन्यामध्ये माझी साधना, माझी उपासना करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होईल, त्याची इच्छापूर्ती होईल आणि त्याचं कल्याण होईल. म्हणून तर या महिन्याला दामोदर माससुद्धा म्हटलं जातं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. दान करण्याला या महिन्यात खूप महत्त्व आहे. दीपपूजनाला सुद्धा या महिन्यात महत्त्व आहे. मंजुळ वात केली जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वाती करून भगवान श्रीहरी विष्णूंपुढे लावल्या जातात. आता ही मंजुळ वात कशी बनवायची या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. एकंदरीतच विष्णू सहस्रनामाचं पठण करणं, विष्णू मंत्राचा जप करणं, रामरक्षा, विष्णू आणि विष्णूंच्या रूपांची पूजा करणं या महिन्यामध्ये पुण्यदायी मानलं जातं. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं खगोलीय काय कारण आहे, त्याचबरोबर पुराणात काय उल्लेख आहे तेही पाहिलं. पुराणामध्ये हे पुरुषोत्तम मासाचं जे व्रत आहे ना, ते साक्षात श्रीकृष्णाने पांडवांना करायला सांगितलं होतं. ते जेव्हा वनवासात होते, त्यांचं राज्य गेलं होतं, तेव्हा हे पुरुषोत्तम मासाचं जे व्रत आहे ते सगळ्या पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी करायला सांगितलं राज्यप्राप्तीसाठी आणि वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी. आणि त्यांनी ते केलं आणि त्यानंतर त्यांना राज्यप्राप्तीसुद्धा झाली, असा उल्लेख पुराणामध्ये आहे. मग आता अधिक मासात नक्की काय काय करायचं, काय करू नये ते आपण पाहिलं, पण काय काय करायचं ते बघूया. अधिक मासामध्ये अधिक मासाची एक पोथी येते. ती पोथी तुम्ही विकत घेऊ शकता आणि किंवा इंटरनेटवर सुद्धा मिळेल. आणि अधिक मासामध्ये त्या अधिक मासाच्या पोथीचं महिनाभर श्रद्धेने वाचनसुद्धा तुम्ही करू शकता. विष्णू सहस्रनाम रोज म्हणण्याचा संकल्प करू शकता. जर म्हणणं जमत नसेल तर तुम्ही ऐकू शकता. कमीत कमी तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म तर करूच शकता. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करू शकता, कुठलाही जो मंत्र तुम्हाला येत असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीसूक्त असेल, पुरुष सूक्त असेल, यासारख्या स्तोत्रांचं पठण करणं या महिन्यामध्ये अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. भागवत पुराणाचं वाचन श्रवण करू शकता. हरिपाठ तुम्हाला येत असेल तर सगळ्यात उत्तम, रोज हरिपाठ म्हणा. हरिपाठ तर म्हणायला सुद्धा सोपा आहे. या महिन्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे नियमसुद्धा करतात, जसं की एक वेळा जेवण्याचा नियम. पण कुठलाही नियम करण्याआधी ना तुमची तब्येत सांभाळूनच नियम करा. तब्येतीला झेपणार नाही असे कुठलेही नियम करू नका. त्यापेक्षा स्तोत्रमंत्र पठण करण्याचा जर नियम केला, तो संकल्प सोडला तर तो तुम्हाला जास्त लाभ देईल. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याच शंकांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीसुद्धा काही राहिलं असेल तर तुम्ही पुन्हा कमेंट करू शकता. आणखीन एखादा व्हिडिओ घेऊन आपण नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.